तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी नेमके काय दावे केलेत, काय गौप्यस्फोट केलेत पाहूया। खरं तर उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। 1999च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव पुढे येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण तसं होऊ नये म्हणून रोखण्याची सगळी सोय त्यांनी पाहिली। राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणं हे काही चुकीचं नाही। उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्त्वाचं वाटत असावं असं मला वाटतं। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यावरती संजय राऊत आणि संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळे आलेली सत्ता, जे कमी पडत होते ते आमदार, अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते, अनेक आमदार, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते। कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं, परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता। देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊन आले। नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना। हे फडणवीसना माहीत नाहीये, अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणात, अत्यंत कच्चं मडकं। कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांनाही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही, ऑफर पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावर, त्या प्रकारचे फडणवीस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।